ಕವಟಗಿ ಮಠ ಕುಟುಂಬ ಕೃಷಿ ಶಿಕ್ಷಣ ಹಾಗೂ ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 3 ತಲೆಮಾರುಗಳಿಂದ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಈ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ, ಪರಿಸರ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕಾರ ಹಾಗೂ ಸಹಕಾರ ನೀಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಜನವರಿ 16ರಂದು ಮಹಾಂತೇಶ ಕವಟಗಿ ಮಠ ಫೌಂಡೇಶನ್ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭ ಜರುಗಲಿದೆ ಅಂತ ಮಾಜಿ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯ ಮಹಾಂತೇಶ ಕವಟಗಿ ಮಠ ಹೇಳಿದರು. ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಾ ಅವರು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಕಳೆದೊಂದು ದಶಕಗಳಿಂದ ಕೃಷಿ, ಶಿಕ್ಷಣ, ಸಹಕಾರ, ಸರಾಫಿ ವೃತ್ತಿ ಹಾಗೂ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ 3 ತಲೆಮಾರುಗಳಿಂದ ಸಮಾಜಮುಖಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ಸುತ್ತೂರು ಕ್ಷೇತ್ರದ ಶಿವರಾತ್ರಿ ದೇಶಿಕೇಂದ್ರ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಮಠದ ಸಿದ್ಧಲಿಂಗ ಸ್ವಾಮೀಜಿ, ಗದುಗಿನ ತೋಂಟದಾರ ಮಠದ ಡಾಕ್ಟರ್ ತೋಂಟದ ಸಿದ್ದರಾಮ ಸ್ವಾಮೀಜಿ ಸೇರಿದ ಹಾಗೆ ಇನ್ನೂ ಹಲವರು ಶ್ರೀಗಳು ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. कवटगी मठ घराणा मागच्या 3 पिढ्यापासून 1920 पासून आतापर्यंत 2024 पर्यंत 100 वर्ष सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कृषी असं सातत्यानं काम करत आलेलं एक मोठं कुटुंब आहे. जरा 1 मिनिट आवाज. कवटगी मठ घराणा मागच्या 3 पिढ्यापासून सहकार, शिक्षण, कृषी, व्यापार आणि सराफी बिझनेस याच्यात काम करत आहे. सातत्याने आमचे आजोबा कल्यास्वामी कवटगी मठ एक सराफ होते. केली संस्थेचे डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले. 16 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर होते. त्याचबरोबर एक सराफी म्हणून त्यांनी सुद्धा मोठा त्यांचा बिझनेस होता. असं सहकार 3 पिढ्यापासून काम करणारा, हा सेवा म्हणून काम करणारा हा कवटगी मठ घराणा. आमचे आजोबा, त्यानंतर आमचे वडील माननीय श्री MK कवटगी मठ, मलयस्वामी कवटगी मठ सुद्धा केली संस्थेच्या माध्यमातून 30 वर्ष केलीचे उपाध्यक्ष, केलीचे डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले. चिकोडी सहकारी साखर दूधगंगा कृष्ण सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी काम केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डायरेक्टर म्हणून काम केले आणि सातत्यानं सहकार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव असं कामगिरी केलेली आहे. त्यानंतर 3रा पिढी मी गेल्या 30 वर्षापासून केली संस्थेच्या माध्यमातून गेल्या 24 वर्ष आणि दूधगंगा कृष्ण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष आणि डायरेक्टर म्हणून गेल्या 25 वर्षापासून मी काम करत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे DCC बँकेच्या माध्यमातून सुद्धा उपाध्यक्ष आणि DCC बँकेचे डायरेक्टर म्हणून सुद्धा मी काम केलेले आहे. त्यानंतर सातत्यानं माझं राजकारणाचं आयुष्यामध्ये विधान परिषद सदस्य म्हणून 2 वेळी, म्हणजे 2009 ते 2015 आणि 2015 ते 2022 वर्ष, म्हणजे 12 वर्ष मी सातत्यानं बेळगाव जिल्ह्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून एक विधान परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे. विधान परिषद सदस्य हा नात्यानं खानापूर तालुक्याचा लोंढ्याला हा मतक्षेत्र सुरू होतं आहे आणि अतनीच्या तेलसंगपर्यंत जवळजवळ 500 किलोमीटर ह्याचा व्याप्ती असून 500 ग्रामपंचायत असून जवळजवळ 1800 गावं आहेत. आणि काम करताना सातत्यानं मला कधीच वाटलं नाही की हा मोठा मतदारसंघ आहे. प्रत्येक ग्रामपंचायत मी भेटलोय, प्रत्येक गावोगावी मी फिरलोय. ग्रामपंचायती माध्यमातून सामान्य लोकांचं, तळागाळातल्या लोकांचं काम काय आहे, मूल सुविधा नाही आहे. खानापूर तालुक्यातला प्रश्न वेगळा आहे, अतनी तालुक्यातला प्रश्न वेगळा आहे. पण सातत्यानं सामान्य लोकांचं, गोरगरिबांचं काम करताना आणि केंद्र आणि राज्य शासनाचं अनुदान सामान्य गोरगरिबांचं पर्यंत पोहोचवण्याचं काम मी 12 वर्षामध्ये केलो आहे. 4दा मी MLCचं इलेक्शन लढवलो. 2004मध्ये मी 13 मतात पडलो. त्यानंतर परवाच्या 2022च्या इलेक्शनमध्ये 52 वोटांना सुद्धा मी त्याच्यात डिफीट पत्कार लागला. त्यानंतर सुद्धा सामाजिक राजकारणात, सामाजिक कार्यात मी कार्यतत्पर आहे. इलेक्शन येतोय जातोय, पण माणूस एक सामाजिक कार्यामध्ये एक जबाबदारी म्हणून पार पडत असतो.
त्यानिमित्तानं हा कार्य पुढंसुद्धा चालवायचं हा दृष्टिकोन ठेवून मानतेश कवटिकमठ फाउंडेशन येणाऱ्या 16 तारखेला बेळगाव जिल्ह्याच्या सौदत्ती गावामध्ये ह्याचं उद्घाटन होतोय. विशेषतः माझं जन्मगाव सौदत्ती असून आणि माझ्या आईचं माहेर यल्लामा सौदत्ती असून तिथं उद्घाटन होत आहे. 16 जानेवारी 2024 सकाळी 10:30 वाजता केंद्राचे मंत्री माननीय प्रल्हादजी जोशी, त्याचबरोबर आमचे नेते माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा साहेब, त्याचबरोबर माझे नेते केली संस्थेचे सर्वस्व माननीय प्रभाकररावजी कोरे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संस्था उभा होतोय. त्या कार्यक्रमात विशेषतः म्हैसूरचे सुत्तूरचे शिवरात्री देशी केंद्र स्वामीजी, त्याचबरोबर तुमकूर सिद्धगंगा मठाचे मोठे दासोह असं जे त्यांना म्हणतो दासोह स्वामीजी, तुमकूरचे महाराजसुद्धा त्या कार्यक्रमात सानिध्य राहणार आहे. त्याचबरोबर तोंटद सिद्धराम महास्वामीजी गदग डंबळ त्यांनीसुद्धा हा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर बेळगाव जिल्हा धारवाड आणि गदगचे जवळजवळ 75 ते 100 स्वामीजी त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्याचे सर्व माजी आमदार, आजी आमदार, खासदार, राज्यसभा सदस्य, विधान परिषद सदस्यसुद्धा त्या कार्यक्रमामध्ये हजर राहणार आहेत. आणि त्या कार्यक्रमामध्ये केली संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्चचे वतीनं एक उचित आरोग्य तपासणा सुद्धा त्या निमित्तानं आम्ही करतोय. जवळजवळ 10,000 पेशंट त्या बघण्याचा सोय तिथे केलेली आहे. आणि रक्तदान शिबिरसुद्धा त्या दिवशी होणार आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 7,000 पेशंट रुग्ण नोंद केलेले आहेत. येणाऱ्या 2 दिवसातसुद्धा जवळजवळ 10,000पर्यंत ते नंबर पोचतील. आणि येणाऱ्या काळात हे फाउंडेशनच्या माध्यमातून काम करताना आम्ही 5 ಮೇಜರ್ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯನ್ನು ಕೆಎಲ್ಇ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ವಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಿದ್ದು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಪ್ರಹ್ಲಾದ್ ಜೋಶಿ ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ರಾಜಶೇಖರ್ ಹಿರೇಮಠ, ಕನ್ನಡಮ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿ.